नमस्कार मित्रांनो, कॉलेज आणि कविता या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. साधारणतः बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश घ्यावा असे वाटत असते, पण हे क्षेत्र सोडून सुद्धा शिक्षणाच्या अमर्याद अशा संधी आज उपलब्ध आहेत. भारतासारख्या कृषीप्रधान देशात तर कृषी क्षेत्रात असंख्य अशा नोकरीच्या व शिक्षणाच्या संधी आज उपलब्ध आहेत. आपल्याकडे इंजिनिअरिंगच फक्त डिग्री झाल्या जॉब देऊ शकते असा एक गोड गैरसमज आहे. पण फक्त नोकरीचाच विचार करायचा झाला तर कृषी क्षेत्रही आज भरपूर पुढे आहे. आज मी तुम्हाला कृषी क्षेत्रातील संधीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजेच करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन BSc ॲग्रिकल्चर. BSc ॲग्री हा एक व्यावसायिक दर्जा प्राप्त असणारा डिग्री कोर्स आहे. म्हणजेच BSc ॲग्री ही एक प्रोफेशनल डिग्री आहे. BSc ॲग्री किंवा MSc ॲग्री झाल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे जॉब मिळू शकतो हे पाहूयात. सर्वप्रथम रिसर्च किंवा संशोधन. रिसर्च हा प्रामुख्याने ज्या SAU म्हणजेच स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी किंवा ICARचे जे काही रिसर्च सेंटर आहेत अशा ठिकाणी रिसर्च चालत असतो. मग विद्यापीठांतर्गत असणारे कृषी विज्ञान केंद्र किंवा संशोधन केंद्र, उदाहरणार्थ मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर, अशा ठिकाणी मग ते SAUचे रिसर्च सेंटर असोत किंवा ICARचे, अशा ठिकाणी BSc ॲग्री व MSc ॲग्री नंतर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. MPSC, UPSC, ॲग्री MPSC. MPSC किंवा UPSC या स्पर्धा परीक्षेतून आपल्याला प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्याची संधी आहे. पण ॲग्री MPSC ही अशी परीक्षा आहे जे फक्त BSc ॲग्रीचेच विद्यार्थी देऊ शकतात. मग त्यामधून जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी बनण्याची संधी आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये देखील BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना भरपूर प्राधान्य आहे. बँकेमध्ये ॲग्रिकल्चर लोन ऑफिसरसाठी BSc ॲग्रीच्याच विद्यार्थ्यांची गरज असते. IBPSद्वारे जी परीक्षा घेतली जाते ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर SO किंवा AFO ह्या ज्या काही बँकेमधील पोस्ट आहेत अशा पोस्ट देखील आपल्याला मिळू शकतात. इन्शुरन्स कंपनी. आपल्याकडे खरीप किंवा रब्बीचा पीक विमा हा भरला जातो. याच पीक विम्यासाठी कार्यरत असणाऱ्या ज्या काही इन्शुरन्स कंपन्या आहेत अशा कंपन्यांसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांची गरज असते व इथे देखील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. फूड प्रोसेसिंग प्लांट मग ते गव्हर्नमेंटचे किंवा प्रायव्हेट जे काही आहेत, अर्थात अन्न प्रक्रिया उद्योग जे आहेत अशा ठिकाणी BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य आहे व इथे नोकरीच्या संधी देखील भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. प्रोफेसर किंवा लेक्चरर. MSc ॲग्री झाल्यानंतर शासकीय किंवा खाजगी कृषी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक या पदासाठी देखील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. वन विभाग. BSc ॲग्री करत असताना फॉरेस्ट्री हा विषय असल्यामुळे इथे देखील वन विभागामध्ये किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये भरपूर नोकरीच्या संधी BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. वनक्षेत्रपाल किंवा वनपाल या पदांसाठी देखील आपल्याला संधी उपलब्ध आहेत. प्रायव्हेट कंपनी. ज्या काही सीड, फर्टिलायझर, इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड किंवा विडीसाईडच्या कंपन्या आहेत अशा कंपन्यामध्ये BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना फार मोठी मागणी आहे. काही कॉलेजमध्ये तर या कंपन्यां इंजिनिअरिंग प्रमाणे कॅम्पस सिलेक्शन देखील करतात. याचमुळे BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. आणि आज BSc ॲग्री हे क्षेत्र इंजिनिअरिंग आणि मेडिकलपेक्षाही पुढचे क्षेत्र झाले आहे, कारण की वी फीड दी नेशन किंवा वी फीड दी वर्ल्ड असे आपण म्हणू शकतो. महाबीज ही महाराष्ट्र सरकारची सीड कंपनी आहे. या कंपनीमध्ये सुद्धा नोकरीच्या संधी आहेत. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट. भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनाचे नाबार्ड किंवा NFL सारखे जे काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत अशा इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. गार्डन मॅनेजमेंट. शहरात सर्वच ठिकाणी गार्डन असतात. गार्डनमधील झाडांची काळजी घेणे, ट्रेनिंग, प्रूनिंग करणे हे फक्त BSc ॲग्री व हॉर्टीचेच विद्यार्थी करू शकतात. उदाहरण सांगायचे झाले तर नागपूर शहरातील बागेचे व्यवस्थापन हे पूर्ण नागपूरच्या ॲग्री कॉलेजकडेच आहे. त्यामुळे इथे देखील संधी आहेत. जर्नॅलिझम म्हणजे पत्रकारिता. तुम्हाला वाटू शकते की ॲग्रीचा आणि पत्रकारितेचा काय संबंध?
पण संबंध आहे, तो म्हणजे ॲग्रोवन सारख्या वर्तमानपत्रासाठी पत्रकारिता करणे. वर्तमानपत्रांना कृषी बातम्यांसाठी ॲग्रीच्या विद्यार्थ्यांची गरज असते. याचप्रमाणे काही कृषी मासिके देखील असतात व कृषी क्षेत्रातील निगडीत मासिकांना देखील BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. त्यामुळे इथे देखील नोकरीच्या संधी काही प्रमाणात उपलब्ध आहेत. लायसन BSc ॲग्री झाल्यानंतर कृषी सेवा केंद्र टाकण्यासाठी लायसन भेटते आणि हे फक्त आणि फक्त BSc ॲग्रीच्याच विद्यार्थ्यांना मिळते. म्हणून हा एक नोकरीपेक्षा उत्तम मार्ग आहे. स्वतःची शेती तुम्ही ॲग्री करत असताना मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर स्वतःची शेती अगदी चांगल्या प्रकारे करून भरपूर पैसे कमवू शकता. आज ऑर्गॅनिक फार्मिंग सारख्या पद्धती भरपूर मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत. आज लोकांना देखील ऑर्गॅनिक प्रोड्यूस जे काही आहे अशा प्रोड्यूससाठी भरपूर लोकांची मागणी आहे. सेल्फ बिझनेस स्वयं व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून आपण कुक्कुटपालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय असे देखील करू शकतो. आज दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यामधून भरपूर मोठ्या प्रमाणात पैसे देखील मिळत आहेत. याहीपेक्षा सांगायचे झाले तर आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सुद्धा पैसे कमवू शकतो. आज शेतकरी मोठ्या प्रमाणात फळबागेकडे वळत आहे. फळबागेची लागवड करत असताना फळबागेची प्लॅनिंग, त्यानंतर झाडांची लागवड यासाठी BSc ॲग्री किंवा हॉर्टीच्या विद्यार्थ्यांची गरज असते. आपण BSc ॲग्री किंवा हॉर्टी झाल्यानंतर तिथे देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पैसे कमवण्याचे काम करू शकतो. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.